माझी पण मकर संक्रांतीला दागिने घालून शूट करायची जी इच्छा होती ना, ती इच्छाच राहून जाणार होती. तोपर्यंत असं काहीतरी घडलं. सांगते तुम्हाला, मला खरं तर कोणीच फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, मेकअप आर्टिस्ट काहीच मिळत नव्हतं, कारण की सगळे बुक झाले होते. मग तेवढ्यात माझा नवरा म्हटला की तुला शूटच करायचं नाही तर आपण घरी करूयात, फोन कधी कामाला येणार, मग याच्यावरती शूट करे असं आमचं ठरतं. मग त्यासाठीच मी अशी वेणी घातली होती जेणेकरून पुढचे केस जे आहेत ना ते थोडेसे क्रिम्पी होतील. मला तसे हेअर्स करायचे होते आणि ओपन सोडायचे होते. सगळं माझं आवरलं, हेअरस्टाईल, मेकअप सगळं. त्यानंतर ही जी साडी आहे ना ती मी ऑनलाईन ऑर्डर केली होती ब्लॅक कलरमध्ये. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि ज्वेलरी पण मला एका इंस्टाग्राम स्टोअरवरनं मिळाली होती, त्यांनी मला अर्जंट पाठवली होती. मी त्यांची ID टॅग करते खाली. मेन म्हणजे मला जसं हवं होतं ना तसं बऱ्यापैकी सगळं काही झालेलं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग ब्लाऊज कसा 2 दिवसात शिवला, तर हा माझा जुनाच एक ब्लाऊज होता. मी साडी निवडतानाच अशी निवडली होती की ज्याचा माझ्याकडे ब्लाऊज असेल. सगळं प्लॅनिंग आम्ही 2 दिवसात करून गुरुवारी शूट केलेलं आहे, ज्यावरचे फोटोज मी पोस्ट केलेले आहे आणि जो व्हिडिओ आहे तो मी लवकरच पोस्ट करणार आहे. इथे मी पूर्ण रेडी झालेली आहे. तुम्ही माझा लुक कसा वाटतो ना हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळं जुगाडमध्ये करत होते मी, पण शूट मस्त असं आलेलं आहे. त्यानंतर पटकन अनरेडी होत होते. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून जावा. ओके, बाय.